नक्षली चळवळींशी संबंध आणि समाजात रोष पसरवण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या सचिन माळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिलाय। 2013 साली सचिन माळीनं पत्नी शीतल साठे हिच्यासह विधान भवन परिसरात आत्मसमर्पण केलं होतं। तेव्हापासून सचिन माळी अटकेत होता। मात्र अद्यापही सचिन विरोधातल्या खटल्याची सुनावणी सुरू न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। सचिन सोबतच सागर गोरखे आणि रमेश गायचोर या तिघांनाही जामिनामुळे दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रकाश आंबेडकर आणि आनंद पटवर्धन हे दोघेही उपस्थित होते। सचिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर नक्षलवादी चळवळींशी संबंध ठेवणं आणि समाजात असंतोष पसरवणं असे आरोप करण्यात आलेले आहेत। आणि जामिनावर ही सुटका झाल्याप्रकरणी सचिन माळी यांची पत्नी शीतल साठे यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही फोनवरून संवाद साधला। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊया। आम्ही जो न्याय व्यवस्थेत विश्वास ठेवला तर आज जो न्याय उशिरा का होईना मिळालाय त्याचं समाधान फार मोठं वाटत आहे। हे समाधान वैयक्तिक पातळीवरचं नाही, हे समाधान महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेचं समाधान आहे की उशिरा का होईना पण आमच्या पारड्यात न्याय पडला आणि फार आनंद होतोय आजच्या घडीला। आज सावित्रीबाई फुले जयंती दिन आहे आणि हे दोन्ही आनंदाचे दिवस आज साजरे करायला मिळत आहेत, तर खूप फार आनंदात आहे मी, फार आनंद होतोय। बर, एक मुद्दा की खटल्याची सुनावणी सुरू न झाल्यानं हा कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। इथून पुढे आपले पावलं नेमकी कशी असणार आहेत या संदर्भात? नाही, एक तर असं आहे की मागे पण सुप्रीम कोर्टात जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा सुप्रीम कोर्टाने विचारणा केली होती की केस सुरू आहे की नाही सेशन मध्ये, आणि तेव्हा बचाव पक्षाने सांगितलं होतं की केस आम्ही सुरू करणार आहोत। तर अद्याप केस ज्या स्पीडनं व्हायला पाहिजे सुरू त्या स्पीडनं सुरू नाही आहे ट्रायल, तर आमचा प्रयत्न राहील की ट्रायल आम्ही चालू जशा कंडिशन्स असतील त्या कंडिशन मध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही कंडिशन सुप्रीम कोर्टानं किंवा सेशन कोर्टानं दिलेले त्या सगळ्या पाळण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू। आणि हे नेमकं प्रकरण काय आहे आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावर एक नजर टाकूया। पुण्यातल्या कबीर कला मंचचे सचिन माळी आणि पत्नी शीतल साठे हे सदस्य होते। या मंचावर समाजात रोष पसरवण्याचे आरोप आहेत। 2011 साली अटक सत्र सुरू झालं आणि त्या अंतर्गत या दोघांना अटक झाली। अटक झाल्यानंतर शीतल साठे यांची काही काळानं सुटका करण्यात आली। मात्र सचिन माळी अद्यापही देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगातच होते। खरं तर 2011 सालापासून ते भूमिगत होते, मात्र सचिन माळी यांच्यावर नक्षलींशी संबंध असल्याचा प्रमुख आरोप होता आणि त्यानंतर त्यांना 2013 साली या दोघांनाही सचिन माळी आणि पत्नी शीतल यांना विधान भवन परिसरामध्ये अटक करण्यात आली। या दोघांनीही त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं होतं आणि त्यानंतर सचिन माळी यांची जामिनावर सुटका झालेली आहे।